बाया पुऱ्याच्या पुऱ्या पाटीलच्या इकडे पाठवल्या. आपला आता आटपत आलेला आहे कार्यक्रम. तर सल्ल्या शाहरुख यान म्हण्या तुम्ही तिघ जण इकडे पोते आणाले रा, आणि बाकी जे तुम्ही चौघा आहे सोन्या चेत्या नामदेवराव आणि दिलीप भाऊ ते तुम्ही पाटलाच्या इकडे लागून जा. काहीच नाही, पत्ता गोबी आहे ते भरणं आहे पोत्याच नाही बस. आज त्याचंही काम खतम होऊन जाते आणि आपलंही काम खतम होऊन जाते, आणि देवानंद भाऊचं तर झालं काम खतम. उद्या सकाळी मार्केटात माल न्यायला मोकळे होऊन जातो आम्ही. आणि मी काय करू? तूही चालला जाय ना पाटलाच्या इकडे. पण तुम्ही वसंतराव गती गती आता काही जास्त गांजर आहे नाही, एक माणूस आरामात उपडते टायमापर्यंत. तुम्ही ते पुरे गांजर उपळून ठेवून द्या. समार तर पुरा उपळणं झालाय. हे काही समजलं नाही तात्या आम्हाला. तुम्ही वावरातल्या काम करायची मजुरी देऊ राहिले आणि आम्हाला काम करून घेऊ राहिले काय? याचे पैसे अलग राहते ना. डायरेक्ट म्हटलं ट्रॅक्टरच लावून द्या ना तिथं. नाही ना, ट्रॅक्टर एवढ्या दूर जात नाही, त्याच्याच्यानंच म्हणून राहिलो मी. पण याचे पैसे अलग लागन. गांजराचे 20 रुपये पोत्यानं घ्या, आणि जे समाराचे आहे ते 10 रुपये पोत्यानं घ्या. जा आता लवकर पटापट करा जराशे. मोहनदा हे पोतं भरलं, ते घे बरं डोक्यावर आणि तिकडे. भरला तर चुपचाप तिथंच ठेवून दे. काही डोक्यावर न्यायची गरज नाही त्याचीवाली. मला मनूर आला डोक्यावर नाही तिकडे, आणि तुम्ही मस्त हलके हलके कामं करू राहिले. हे हलका काम आहे का मोहनदा? पत्ता गोबी तोडा, ते पोत्यात टाका, पोता बांधा, तिकडे न्या. हलका काम आहे का हे? मला सांगू राहिला का मग पाटील मन? आज होऊन जाते पूर्ण बंडू बाप्पू तुमचं वाला. शांततेत करा, काही गडबड करू नका. गांजर वय आहे, सांगा कुठं ठेवतं. ठेवा इथं. अहो अधिक महिन्याच्या ना ये जवायला घेऊन. लय दिवस झाले ना, जवाई नाही आली आणि तूही नाही आली. तू एक काम कराई, हे ते 6-6:30 वाजता घरी. हे काय आता पांटेला उघडून नाही राहिले, ते चालले वावरातल्या कामावर भाजीपाला काढाले. चांगली मजुरी पडू राहिली तर. तूही काऊन नाही गेली मग भाजीपाला काढाले वावरात? काय व तिकून आल्यावर मग घरचे कामं करावं लागते. घरचे कामं करायला कोण आहे? दिवसभर तर घरीच राहता तू. दिली नाही करायची ना, रोजंदारी करायची ना बस. मोहन रावले म्हण, आणि तुम्ही दोघे जण या मस्त. अधिक महिना चालू आहे आंब्याच्या रसाले. चांगल्या शेवड्या पापड कुरवड्या सगळं करून ठेवलं आहे ना, ते घेऊन जा जरासे घरी. केले ना मी इकडे, शेवड्या केल्या, कुरवड्या केल्या आणि पापडही केले. पापड तर लय आवडते त्याले, रोजच पाहिजे जेवासोबत. आणि आपल्याला सरगुंडे केले आमरसासोबत खाले. सरगुंडे आणतो माझ्यासाठी. सरगुंडे काय माय झालेच नाही वावरात कामाला जाण्याच्यानं. मी म्हणतो त्याले, आणि जेव्हा त्याले फुरसत असली मग तेव्हा येतो आम्ही. लवकर या, पहिलाच अधिक महिना आहे तुमचा वाला. आंबे खतम व्हायच्या अगोदर या, नाही तर मग आंबे खतम झाल्यावर येसान काय? तू 7:30 वाजता नाही तर 6:45 वाजता फोन करजो. घरीच राहते ते, तेव्हा मग मी बोलूनच देईन डायरेक्ट त्याच्यासोबत. संभाराचे पोते आणसा तर संभाराची गंजी अलग मांडजा, याच्यावर नका टाकजा. आणि पालकाची अलग मांडजा. सध्या कांदा काही इकू नका देवानंद भाऊ. जागा बी आहे तुमच्यापाशी ठेवाले, कारण भाव वाढणार आहे म्हणते. 30 रुपये किलो पर्यंत जायची शक्यता आहे. थोडासा इकतो, खर्चा पाण्याला पैसे नाही आहे काही. हां जरासा इकतो म्हटलं 2-3 कट्टे, आणि बाकी राहू देतो. हा तसं करा. अधिक काय हा आलू आहे ना, आलू पुरा इकून टाका वाटल्यास. कांदे राहू द्या. इकडे आण रे तो कट्टा. अय इकडे आण इकडे. आजच्या तारखेत होऊन जाते पाटील तुमचं पुराच्या पुरं. माईकडले मजूर लावले आहे आणि तात्याच्या इकडल्या लावले आहे. बस उद्या सकाळीच मार्केटात घेऊन जाऊ, दलालीत टाकून देऊ. हे किती आहे हो बंडू आप्पा हे? अरे भारी तर राहणारच आहे ना, पत्ता गोबी आहे ना त्याच्यात. तुम्ही तर म्हणे फक्त काळा म्हणे येले म्हणे, आणि याच्यात भरा म्हणे. तुम्ही तर आता उचलाले लावून राहिले, तिथं ठेवाले लावून राहिले. पोते भरले का तुम्ही फक्त उचलून ठेवा, बाकी टायमाले बसले राहा. त्या बाया उपडून भरते त्याच्यात. तुम्ही दोघं जण आणा ना. तुम्हाला काही म्हणून राहिलो का मी? आरामानं चालू दे. या मांग या माया, इथंच लावा सगळे पोते. अरे हे हमाली कामं होय ना, तुम्ही हमाली कामं सांगू राहिले आम्हाला करायले. हे आम्ही नाही करत बाबा हे. एक काम करा मग, तुम्ही उपडून भरा, मी दुसऱ्याला सांगतो. हे सगळ्यात पैसेवाला मोहन तूच आहे पण गावात नाही. सकाळी वावरानं चालला धिडी कराले, तिकून आल्यावर इकडे पांटेला घुरू राहिला रात्री 12 वाजेपर्यंत. पण दिवसानं त्याला गिराईक चालले ना वापस, त्याचं काय? 510 रुपये मजुरी भेटू राहिली दिल्लीची. आणि काम पाहिलं तर अलम ढलम काम भाजीपाला उकळाचं. मग झालं नाही पुरत काय? तर असे कोणते गिराईक निघून राहिले उन्हीचे बाहेर? एवढे काही गिराईक नाही राहत ना, दिवसानं राहते 11:30-12 वाजेपर्यंत. मग सगळे वावरात चालले जाते. मग काय हे घरी राहणारे एकट दुक्कट राहते. कोणते राहते असे? आता तर रात्रीचा धंदा आहे. अरे दिवसानं कुठं गायब होऊन जात असतं रे बा? आम्हाला जर दिवसानं तंबाखू चुण्याची पुळी लागली तर कुठे येणार आम्ही? पांटेला बंद करून देऊ राहिला का तू? आणि तिकडे भाजीपाला काढायला चालला, कमाल आले का त्याली? तर नसन काय मन लागत, नसन पुरवायला तुला पांटेला आता बंद करून दे ना मग. अरे नाही ना, तसं नाही आहे ना. आता होते 1-2 दिवसाचं काम, चाललं गेलो. कशी मजुरी झाली ना. आता तर अधिक आता 2-3 दिवस पांटेला बंद राह. आता चाललो मी सासरवाडीत. अरे हाव रे, पहिला अधिक महिना आहे, आंब्याचा रसाला झाला का न तुले? मग अधिक 3-4 दिवस बंद ठेवशील पांटेला नाही काय? तर 1 दिवसात कार्यक्रम निपटून टाकतो, येऊन जातो. 1 दिवसात नाही येऊ देत म्हणे. पहिले सांगे किती दिवस झाले काय पोरगी आली नाही म्हणे, तुम्ही नाही आले म्हणे. आता ते 2-3 दिवस तर घेते. 2-3 दिवस आहे मग आंब्याचाच रस आहे. हा आंब्याचा रस आणि पनीरची भाजी. एवढा कमी भाव? एवढा कसा काय कमी भाव झाला मग? अरे जे गावरानी गांजर आहे
ते चालू आहे 30 रुपये किलो. आणि जे हे आहे शेंद्री कलरचे म्हणजे ऑरेंज, हे चालू आहे 20 रुपये किलो. लगे एवढा फरक 10 रुपयाचा आहे. पण गांजरा एकदम गोड आहे ना. तुमचं सगळं बरोबर आहे, पण आता कसं अधिक महिना आहे ना, लगन सऱ्या चालू नाही आहे ना, लगन सऱ्या बंद आहे ना. लग्न चालू असले तर लोक घेते सलादात वापराले, त्याच्यानं भाव राहायचे थोडासा. हे जे चायनीजवाले ऑर्डर घेते लग्नातले त्याच्यानं जास्त नेते, त्याला भाव राहायचे. आता अधिक महिन्याच्या भाव नाही आहे ना. मी पाण्याच्यानं राजेव लवकरच काढून टाकले गांजर. मी म्हटलं कधी येईन काय येईन सांगता येत नाही. जून महिना लागला आहे, त्याचा काय भरोसा आहे काय. मार्केटात भक्कम आहे गांजर. आजचा भाव सांगतो मी तुम्हाला, 18 रुपयानं गेला. आणि त्याच्याहून थोडासा A1 क्वालिटीचा 20 रुपयानं गेला. सांबारची पोझिशन काय म्हणते? सांबार चालू आहे बा 17-18. पालकाले आहे थोडाफार भाव, पण एवढा नाही आहे, 25 रुपये किलो. पत्तागोबी काय म्हणते? पत्तागोबी थोडाच भाव चालू आहे 16-17. मग उद्या आणू का परवा आणू, कसं आणू सांगा तुम्ही. आता महिनाभर काही सांगताच नाही, डामाडोल काम आहे. आता तरी एवढा भाव भेटू आला. अजून 15 दिवसानं काही गॅरंटीच नाही यायची वाली, कारण माल अधिक निघते कास्तकारायचा. तुम्ही उद्या माल घेऊन या, नाही तर बस मागच्या वेळच्या सारखा करसान. तुम्ही म्हणता मग इथून का 20 रुपये भाव आहे, तिथं गेल्यावर म्हणता का 12 आणि 13 रुपयेच आहे. असं नका करता. असं जर झालं तर माल वापस घेऊन येजा, नाही तर मग तिथंच राहू देजा. भाव आल्यावर मग येईन मी. बरं मग उद्या सकाळी घेऊन येतो माल. माया देवानंद भाऊचा आहे कांदे 5-6 कट्टे, आणि आलू आहे 2 टन. कांदे असं तर कांद्याला भाव चांगला आहे, घेऊन यायला लावा. नाही कांदे तेवढेच निघाले त्याचेवाले, बाकीचे काळाचे आहेत आहे ना. हे आता मजूर राहिले, पैसे द्या लागू राहिले, त्याच्यानं आम्ही एवढा माल आणू राहिलो. उद्या सकाळी येतो मग घेऊन. तात्या सध्याचे तर द्या म्हटलं 90 मारापुरती. जेवणाच्या अगोदर मारून घेतो. 90चे तर पैसे द्या, कमीत कमी 200 रुपये. 90 तर राजा 100 रुपयाची सुरायली. 100 रुपये अधिक कुठं खर्च करू राहिले तुम्ही? अरे दे ना बाबा, कामाचेच पैसे मागू राहिलो ना. कायचे पैसे मागू राहिलो तुम्हाला तर? थांबा ना, तर तुमच्यासाठी तर माल इकू राहिलो. माल इकू द्या, पैसे येऊ द्या. आम्हाला खर्चाले होते आणि तुमच्या मजुऱ्या करून टाकतो. आताच तुमच्या देखता फोन नाही लावला काय? सध्याचे 200 रुपये खर्चाले द्या, बाकीचे नंतर देतो आरामानं पैसे. पहिले द्या 200 रुपये. मले दे जाओ तात्या 200 रुपये खर्चाले. आम्हाला द्या 100 खर्चाले. हे घ्या 1000 रुपये, 200 वाटून घ्या. लक्षात ठेवजा फक्त, त्या 200 रुपये अंगावर घेतले म्हणून तुम्ही, नाही तर मग भुलून जाता. एवढे लेका पैशाले मरमर करणारे हे 2 पोट्टे सोन्यांचे त्या, हे नाही आलेले का पैसे मागाले. आणि तुम्ही जे लागले माग आले तेव्हापासून तिथंच म्हणणं चालू केलं, पैसे दे जास खर्चाले, पैसे दे जास खर्चाले. आणि नाही नेलं असतं मी तुम्हाला कामाला, नाही सांगितलं असतं तर मग कुठून आले असते रे पैसे? तुम्ही नसतं नेलं तर पाटील काकाच्या इकडे गेलो असतो. काय आहे त्याच्यात? उद्या फक्त तुम्ही 3 जण सल्ल्या शाहरुख यान म्हण्या 3 जण, 3 जणाचे ट्रॅक्टर घेऊन आणि 3 जणाचे ट्रॅक्टर भरून, म्हणजे जे मालाचे आहे आता जे पोते भरून ठेवले आहे ते पूर्ण भरभार करून 3 जणाचे मार्केटात चालणं आहे. तुम्हाला पैसे भेटून जाईल तुमची मजुरी. आणि याचे पैसे कोण देन? हे पोते उचलाचे 10 रुपये पोत्यानं घेऊन घे जा सारखे. इथं चढवायचे 10 रुपये आणि तिथं उतरवायचे 10 रुपये, असे 20 रुपये पोते. आणि या जायचं ट्रॅक्टरचं भाडं घेऊन घे जा बा. उद्या पार्टीतच जाणं आहे आपल्याला. काय म्हणते आता चिंकीची तब्येत? चिंकीची तब्येत चांगली आहे. नेलतं तिले दवाखान्यात. उन्हाही लागली तिले. उन्हीत घुमते मार खेळते त्याच्यानं. मार वांत्या उलट्या करू राहिली होती, संडासले जाऊ राहिली होते. हालत सोडून दिली तिनं, काही खाऊ नाही नव्हती राहिली. पाहिजे माय उन्हीत आणीची घुमू नको देऊ. जून महिना फक्त नावानं लागलाय. ऊन तशीच तपू राहिली मे महिन्यासारखी. आम्हीच तर आमच्या घरचे कूलर अधिक बंद नाही केले, चालूच आहे. आम्ही नाही केले आमच्या घरचे कूलर बंद, चालूच आहे. बाबाची तब्येत कशी आहे? बाबाची तब्येत चांगली आहे, आप्पाची तब्येत चांगली आहे, माझी तब्येत चांगली आहे. आज भाजीपाला काढणं होतं, आज सगळा अटपून गेला कार्यक्रम. गांजराही काढले, पालकही काढली, सांबारही काढला. आता उद्या चालले मार्केटात घेऊन. गांजराचा मस्त हलवा करजून मस्त खाजू. आता काही कामाचे गांजर नाही निघाले, ते पुरे शेंद्री कलरचे गांजर निघाले. ते इंग्रजी गांजर म्हणते ते गावरानी गांजर नाही होय ना आपल्यावाले. मागितलं होतं त्यानं गावरानी गांजर तर, पण ते शेंद्री कलरचेच गांजर निघाले. काहीच गोड नाही आहे ते खाले. चल ठेवतो आई मग फोन, स्वयंपाक करायचा आहे. हा माय स्वयंपाक करायचा आहे. पाहिजे जास्त काही तब्येत वाटली तर लवकर दवाखान्यात घेऊन जाजो. हा वय ठीक आहे. मग बोला कसं काय केलं येणं म्हणजे आता पैसे घ्यायला आलो बा कामाचे. 3 दिवसाची मजुरी आहे. 1530 रुपये झाले माय. 1530 रुपये याचे झाले. काम तर तुम्ही 15 रुपयाचं नाही केलं रे. आणि 1530 रुपये त्याले झाले म्हणून राहिला, आणि 1530 रुपये त्याचे झाले म्हणून राहिला. मी काय होती नाही का? माझ्या काय लक्ष नाही का तुमच्यावर? मग तवाच म्हणाले पाहिजे होता का घरी चालले जा. तुम्ही काही काम करून नाही राहिले, आम्ही घरी आलो असतो. आमची काय जोर जबरदस्ती होती काय? द्या ना पैसे, द्या ना कामाचे बा, आणि जाऊ द्या ना आम्हाला. लगे आजच 6 वाजता काम खतम झालं तुमचं आलं, आणि आताच पैसे मागायला आले का? अधिक तर माल मार्केटात नेला नाही, निघला नाही. मार्केटात माल नेऊ द्या. उद्या माल नेऊ राहिले सकाळी, मग तिकून इथल्यावर पैसे घे जा. अरे अशी थोडी बोली झाली. बोली अशी झाली होती का काम झाल्याबरोबर पैसे देईन म्हणून. मग कुठे गेले आता तात्या सांगा तुम्ही कुठे गेले तर आम्ही तात्याला मागतो पैसे. तात्या काय घरी आहे नाही, तात्या आहे बाहेर. त्याला जाऊन म्हणा बा तुम्ही. काम पाहिलं तर 15 रुपयाचं नाही केलं, आणि 1530 रुपये घ्यायला आले ते. हो सरपंच साहेब, आता गहू निघाला, भाजीपालाही निघाला. उद्या मार्केटातही नेऊन टाकसान तुम्ही.
गहू विकून टाकला मार्केटात. तर म्हटलं आता काही अधिक महिना आहे, काही जेवण गिवण तर ठेवायचं होतं. नवीन गहू निघाला तिघाचा आहे, गहू विकला. आणि ज्वारी निघाली पाटील तुमचीवाली. आता ज्वारी विकली तुम्ही. भाजीपालाही निघाला आणि आलू कांदे निघाले, सगळंच तर निघालं. आता म्हटलं अधिक महिन्याच्यानं काही होऊ द्या म्हटलं बा जेवण गिवण. लय दिवस झाले ना, जेवणही नाही ठेवलं ना आपण. अरे हो सरपंच साहेब आणि पाटील, हे तर आपल्या लक्षातच नाही आलं. आपला नवीन गहू आहे, भाजीपाला निघाला, तर एक जेवण ठेवा लागते ना आपल्याला. आता येऊन जाऊ पहिले उद्या मार्केटातून, मग पैसे गिसे येते, मग ठेवून देऊ कार्यक्रम. अधिक महिन्याचा कार्यक्रम होऊन जाते आणि नवीन गहू निघाला आपला, ज्वारी निघाली, भाजीपाला निघाला, त्याचाही होऊन जाते स्वयंपाक. हे पोट्टे आले वाटते पैसे मागाले. द्या 3060 रुपये द्या पटकन या आणि जाऊ द्या बरं आम्हाला घरी. किती जागी पाहिलं तुम्हाला, मोहनदाच्या पांटेल्यावर, तुमच्या घरी, इकडे तिकडे सगळ्याच ठियावर पाहिलं. आखरी बा इथं सापडले. द्या बा पैसे द्या आणि जाऊ द्या आम्हाला. काहून तुम्हाला माहित नाही का सगळ्या ठिकाणी कायले घुमले तुम्ही? तुम्हाला माहित नाही का इथंच बसतो म्हणून बैलबंडीच्या ठिकाणावर? हेच तर चुकलं आमचं वालं. आम्ही इकडे तिकडे पाहिलं, टाइमपास झाला आमचा. बरं दे ना मजुरी तर द्या आम्हाला, जाऊ द्या ना घरी. थांबून जा, आता काही पैसे आहे नाही मापाशी. उद्या माल विकतो मार्केटात, उद्या सकाळीच तिकून आल्याबरोबर तुम्हाला पैसे दे तुम्ही पहिले. अरे नाही ना, आता द्या ना आम्हाला. अरे तो मोहनदा मागू राहिला, त्याची उधारी आहे, किराणेवाल्याची उधारी आहे, घरी मागू राहिले. सगळे पैसे वाटण्यातच जाणार आहे तुमचे. ह्या गोष्टी मला नको सांगू. 1 रुपया घरी देत नाही तू, आणि तू एवढा नाकाना गोष्टी करू राहिला का इथं? हा, आणि मोहनदाची जे उधारी असेल ते मी देतो. जा मी लावतो मोहनदाले फोन सांगतो. नाही नाही, तुम्ही आमच्यापाशी द्या. आम्हाला माहित आहे कोणाला किती वाटा लागते आणि कसे द्या लागते. तुम्ही आमच्यापाशी द्या पैसे. अरे आता पैसे नाही आहे ना, उद्या मार्केटातून आल्याबरोबर पैसे देतो. हे पा बरं, हेच तर पैसे मागू राहिले, हेच तर पैसे नाही देऊ राहिलो. कुठून देणार आहे पैसे? थोडी आहे मापाशी. माल इकन तेव्हा पैसे देईन तुम्हाला. तुम्ही तर बोली केली ना, पण का काम झाल्याबरोबर पैसे देईन. मग आता कहून बोली गेली काहीच नाही केली आहे. हे सगळे जण इथं उपस्थित आहे, यायला सगळ्याला विचारून घे बोली केलती काय. तर अशी बोली केलीच नाही, फक्त मजुरीची बोली केलती. का दिडीचे 510 रुपये भेटन म्हणून तुम्हाला. बरं कमीत कमी मसाल्या पाण्याचे तर द्या. 20-20 रुपये तर द्या. आता मसाले पान खाले. मी फोन लावतो मोहनले, जा 1-1 पान खाऊन घ्या तिथून जा. पण तात्या याचे पैसे नाही काटायचे 20-20 रुपये. हे पान तुमच्या इकडून आहे, कारण तुम्ही आमचं पेमेंट उशिरा देऊ राहिले म्हणून. हा जा जा. लय चॅप्टर आहे रे बा हे. याच गावात फसले, दुसऱ्या गावात असते ना तर बस. आरामानं चालू देतो, गडबड काही करू नको. वजन लय झालाय त्या ट्रॅक्टरले. मग काढून घ्या ना काही पोते. एवढं वजन टाकलं का तुम्ही गाडीत लगे? पजावल्या नाही जाईन ना गाडी. मग ब्रेक पट्ट्या खराब होऊन जाईन बरं त्याच्यावाल्या. नाही होत, फक्त आरामानं चालू दे. चष्मा कायले घातला रे राजा? दिसन नाही ना डोळ्यानं समोरचं. आणि भिडून देशील का एखाद्याला गाडी? सांग ना हो तात्या यायले. अरे नाही भिडवत तो गाडी. चष्मा ते ना, ते घागरा उडते त्याच्यासाठी लावलाय. चला या बसा बरं गाडीवर, लवकर टाइमपास नका करू इथं. यावं देवानंद भाऊ. अरे या ना लवकर. करते ते बरोबर, आपण त्याच्या मागं जाऊ ना. वसंतराव पाहिजे आंब्याच्या झाडावर जरा स्पेशल लक्ष द्या. हा, कारण कसे वांदेरा पुरे खाव आणून टाक, वांद्यात काम येऊन जाईल सगळं. आणि जे पिकलेले आहे, जर पिकलेले पाळले तर उचलून ठेवून दे जा. अर्धे आम्ही घेऊन जाईल, अर्धे तुम्ही ने जा घरी. बरं चल जाऊ दे रे शाहरुख. या तुम्ही समोर वा तात्या. RTO वाला असला तर जरा सांगा आम्हाला. हां, आम्ही मागं राहतो तुमच्या. तसं करता काय? तसं तर तसं. चला येतो वसंत काका. RTO वाल्याला पाला घेईन, नाही तर दंडच देऊन देईन. आपल्याला तर देणंच देईन टेबल शीटचा. आणि हे बी ओव्हरलोड आहे म्हणून गाडी. नाही देत, पुढे सकाळचे नाही राहते. अरे त्याचा काही भरोसाच नाही आहे, अचानकच हमला करते ते. RTO वाल्याला पाहिजे म्हणा, आता गोष्टीत नाही भुलूनच जासा. बस दंडच देऊन देईन. जेवढे रुपये कमावसान नाही तेवढे रुपयाचा दंडच बसून जाईल. अरे राम राम सातबारा गाव मंडळी, राम राम. काय आणलं मार्केटात? भाजीपाला आणला ना. हा कावे ट्रॅक्टर, त्याच्या मागे अधिक ट्रॅक्टर आहे, त्याच्या मागे अधिक ट्रॅक्टर आहे. तिन्ही ट्रॅक्टर आमच्या तिघाचेच होय. जाऊ द्या ना अंदर, मग जाऊ द्या अंदर. डाल दे उसके नाम पे 15 कट्टे. अरे नहीं हो रफीक मामू, इतने नहीं होना ना मेरे को. अरे लेके जा, कम भाव में है. कल भाव बढ़ेंगे फिर क्या करेंगे? लेके जा. पैसे का थोड़ी बोल रहा तेरे को, पैसे बाद में दे देना. जा माल बेच के आने के बाद पैसे देना. डाल दे रे 15 के 15 उसके ऊपर. और ये लाटन ले रहा क्या? लाटन के भाव बहुत बोल रहे हैं तू. बहुत बोले तो कितना बोल रहा है? हाँ तू बोलना, मैंने 15 बोला, तू तो बोल. 10 रुपये से डाल दो ये 5 कट्टे. नहीं आते रे, नहीं आते. 13.5 रुपये लगेंगे. चल बोल क्या बोलता, तो नहीं तो रन दे. नहीं 10 रुपये देता मैं उसका भाव. रन दे, बिक जाते वो. रहते क्या, कांदे महंगे हो रहे ना यहाँ पे. अरे नमस्कार हो सरपंच साहेब. क्या जब से सरपंच बने इधर आई नहीं रहे तू ये काय रे बाबा, तू ये मस्त आहे. दलाली चालू आपली वाली, खुर्चीवर बसला का, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. येते जाय आमच्यासारखे कास्तकार सस्त्यात माल टाकाले. जरा करके देखो ना, मालूम गिरता ना कैसे पैसे डुबा देते लोग. माल लेके जाते और कैसे पैसे डुबाते मालूम गिरता तुम्हारे को. तुमको क्या नगद पैसे देना पड़ता है, हमारे को कैसे? हाँ आएंगा तब लेंगे, नहीं तो भगते चले जाते.
अरे आओ ना इधर, क्या तुम भी चाय बुलाता हूं तुम्हारे लिए, कितने दिन के बाद तो आए तू, क्या लाए मार्केट में? अरे बस उलची गोष्टी करायला पाहिजे तुले, काम धंदेच कोणते आहे? हे काय तो काम धंदा तो चालू आहे अपना वाला, क्या लाए क्या मार्केट में बोला? कांदे है, पालक है, संभार है, आलू है, पत्ता गोभी है, गाजर है, डाल दो ना फिर, कांदे इधर डाल दो। कौन से है? लाल वाले है कांदे? अरे लाल वाले कांदे को इतना भाव नहीं है ना, लाल वाले कांदे को इतना भाव नहीं है, सफेद वाले होंगे तो लालो अपने इधर, अच्छे से भाव भी देता तुम्हारे को। बस लालो इधर करतं आणि काही भाव देत नाही, मलाही पुरी तू खातं आणि आमच्या हाती देऊन देतं धुपार ना, जमत नाही रे बुवा। मागच्या वेळेस टाकले होते त्यापाशी कांदे, तू सगळ्यात कमी भावात विकतं, हा कमी भावात घेता आमच्यापासून आणि तू माग विकतं, लय हुशार आहे तू। रफिक आहे, तुला आतापासूनच नाही ओळखत मी, म्हणून त्यापाशी माल नाही टाकत मी। अरे जो भाव है वही लो ना तुम यहाँ पे खड़े रहो, जो भाव माल जाएगा उसमें हमारा कमीशन रहता है, हमारे को क्या है? तुम बोलो बंडू भाऊ और देवानंद भाऊ, इन्होंने लाया पूरा का पूरा लाटन बीच में डाल के, हाँ ऊपर से अच्छा डाला, नीचे से अच्छा डाला और बीच में डाल दिया लाटन और मिक्स माल था, क्या भाव मिलेगा फिर इनको? अपनी गलती नहीं बताते, हाँ पाँचों के पाँचों उंगलियां मेरे इधर करते हो। काय करता टाकता काय भाव घेशीन ते विचारा पहिले त्याले, काय भाव घेशीन सांग पटकन। है लाल कांदे है कितने क्विंटल है ये तो बोलो? 2.5 क्विंटल माल है तो 2.5 क्विंटल कुछ भी बोल रहे क्या? अरे कितना माल निकला उधर 7-12 गांव में और तुम 2.5 क्विंटल ला रहे क्या सैंपल ला रहे क्या मेरे को दिखाने के वास्ते? कम से कम पूरा का पूरा माल तो लाओ मेरे इधर, भाव वाढते अधिक नंतर इकीन आम्ही, सध्याचे 5 आणले, डाल दो मेरे इधर, जो भाव जाएगा उसमें हमारा कमीशन रहता, हमको कुछ लेना देना नहीं, वो कौन से भी भाव जाओ, सगळं तुझ्याच हाती राहते, नाटकं काय करू नको फालतूचे। सांग बरोबर किती काय भाव घेशील, पटकन टाइमपास काही करू नको आणि पटकन पैसे दे, मजुराचे पैसे देणार, नाही तर मग टाकतो दुसऱ्याच्या इकडे। 14 रुपये दूंगा मैं, देखो पट्टा तो। चला समोर चला। नहीं लाटन 10 रुपये किलो नहीं आएगा, ले संभार ले 10 रुपये किलो, चल ले संभार ले 10 रुपये किलो। अरे आओ इधर सरपंच साहेब, आओ इधर आओ, क्या माल लाए मार्केट में बेचने को? अरे काय आणू, संभार आणला, पालक आणली, पत्ता गोभी आहे, कांदे आहे, गाजर आहे, आणि नाटकं बंद करणं त्याले फालतूचे, हा काळी मेहंदी लावून घेतली डोक्याले आणि ते मिशी पाहिली पांढरीच, अबे आता वय पाय त्याली काय काही समजून नाही राहिलं राजा त्याला तर। आणि 10 रुपये किलो संभार आहे का राजा? काही बी कास्तकाराले पुरे काय बुडवाचे धंदे लावले का रे तुम्ही? तू सांग ना त्यापाशी किती आहे तर तू सांग। अरे का 10 रुपये किलो देणार आहे का तुला संभार? आणि पालक काही किलो इकू राहिला? पालक 16 रुपये किलो, बारीक पत्त्याची गावरानी पालक आहे 1 नंबर, 16 रुपये किलो। आपल्यापाशी कसा माल आहे, बस काही कास्तकाराले पुरू नको देऊ तू। कशी रे खरंच बाबा काही सुधारला नाही तू, चहा घी पेता काय? चहा नाही पेत, पहिले मला माल इकू दे। अरे टाकून दे ना आपल्या जिकडे माल, पैशाचा तर काही वांधाच नाही, माल टाकल्याबरोबर नोटा घे मोजून पटापट। नाही त्या बनसोड पशी टाकू राहिलो मी, त्याला भाव विचारलाय मी, तो त्यापेक्षा चांगला भाव देऊ राहिला। चल येतो मी, चल 10 रुपये किलो, 10 रुपये किलो। नाही 18 रुपये किलोच्या कमी नाही भाऊ तुम्हाला संभार पा पहिले कसा आहे गावरानी संभार होतो, हॅब्रेटी संभार थोडी होय। अरे भाऊ आपले कॅटरेजचे कामं राहते ना, त्या हिशोबाने लावा बरोबर, आपल्याला रोजच पाहिजे माल। आता काय करा सांगा ना तुम्ही, गावरानी संभार म्हणतो काय करणार आहे? चला 1 रुपया कमी द्या, चला घ्या पटकन या। किती पाहिजे, किती मन करू? बस 1च मन पाहिजे, पत्ता गोबी द्या 5 मन, गाजर द्या 5 मन। चल दे रे पटापट मोजून चले। काय म्हणते तिरस्कर साहेब? अरे बोला सरपंच साहेब। अरे काय म्हणते बंडू भाऊ, काय म्हणते देवानंद भाऊ? बापरे तिघ काय आणलं मार्केटात? आणलं काहीच नाही, फेरफटका मारायला आलतो, काय भाव चालू आहे तर। अच्छा काय पेरलं मग? काही नाही, आता पालक आणि संभार लावली आहे आणि गाजर, बंडू भाऊनं पत्ता गोबीच लावून दिली पुरी, देवानंद भाऊचे कांदे आहे, आलू आहे। अच्छा सध्या थांबून जा, कांदे विकू नका, आलू विकून टाका वाटल्यास, कांद्याचे भाव याचे आणि सांबाराचे भाव चालू आहे समजा 10 रुपये किलो, चांगला असला तर 14 रुपये 13 रुपये किलो, हे आजचे भाव आहे। काल जरा थोडासा महाग होता, आज आवक जरा जास्त होती ना। गाजर कोणते लावले? गांजराचं बी तर मागितलं होतं गावरानी याचं, त्या बहिऱ्याला ऐकून गेलं का काय माहीत, त्यानं देऊन दिलं पूर्ण ऑरेंजवाले, तर काही कामाचे नाही, ते गोळच नाही राजीव, काय करावं काही समजत नाही। अरे सब खपते, ते राहत नाही काय चायनीजचे गाडीवाले, ते घेते ना, काही लोड नका देऊ। पत्ता गोबी पाहून घ्या, चांगली भाव जाते आपल्या इकडे, 18-19चा भाव आहे, टाकून दे शांत। नाही आणली नाही ना, हे फक्त भाव पाले आलतो, काय भाव आहे काय नाही। बरं वाटलं तेव्हा टाकून द्यायचा। चल रे जल्दी ले, टाइमपास मत करे, आपे गिराईक खडे आहे। याच्यापाशी कधीच माल नाही टाकायचा, लय चॅप्टर माणूस, हा माल आणेपर्यंत जास्त सांगते आणि टाकल्यावर मग पैसे द्यायच्या वेळेस म्हणते काय हा भाव गेलाच नाही, म्हणून त्याला म्हटलं का माल आणलाच नाही म्हणून। चला तिकडे चला आपल्या ठियावर, 5 मन कर उसको, 5 मन कर, हाँ डाल 2-3 डालवर, हाँ बस दे। अरे उतर रे पटापटा, टाइमपास नको करू तिथं, गोष्टी कमी कर, ये लवकर उतर। अरे नमस्कार हो टिमटाले,
अरे बापरे, आज तर 3 कास्तकार आले बाबा सातबाऱ्या गावचे. काय आणलं मार्केटात? मार्केटात आणलं काहीच नाही, त्याला भाव काढायला आलो बा. अच्छा, काय पेरलं वावरात? काही नाही, आपलं पालक आहे, सांबार आहे आणि इंग्लिशवाले गांजरा आहे बुवा. तुम्ही काय पेरलं पाटील आणि देवानंद भाऊ? आपले कांदे आहे, आलू आहे. आपली पुरी पत्ता गोबी आहे. मग घेऊन या ना, कायची वाट पाहू राहिले? हे पा, आज गांजराचे भाव काय गेले असन 18.5 रुपये किलो आणि गावरानीवाले गेले 25 रुपये किलो. गावरानीवाले गोड खाले होते आणि शेंद्रीवाले आहे हे काही एवढे खाले काही विशेष नव्हते म्हणून 18 रुपये गेले. आणतो माल, जरा उद्या परवा आणतो. कशा मजुराने भेटवाल ना, मजुराचे मोठे चवणे आहे तुम्हाला माहित आहे. आणि काही मजूर जे आहे नवीन नवीन लग्न झालेले ते पयाले अधिक महिन्यासाठी गावले, त्याच्यानं लटकलं ना काम इकडे. मला तर भाजीपाला काढणं होतं आणि गांजराही काढणं होते आणि यायचं बी अधिक महिन्याच्या ना तसंच वांद्यात काम आहे. अधिक महिन्याच्या ना मालाले भाव नाही आहे. लगन साऱ्या बंद आहे ना, लगन साऱ्या असल्या का हे चायनीजवाले घेऊन जाते, त्याच्यात माल लटकला आहे काळाचा. चला येतो मग, पाहिजा माल निघाला आपल्या इकडे टाकून द्यायचा, बरोबर हिशोबात तुम्हाला भाव बी भेटून जाते. चल रे, ले जल्दी जल्दी ले, बरोबर मोजतो रे माल, बरोबर मोज. अरे नमस्कार श्याम भाऊ, नमस्कार राम भाऊ. अरे नमस्कार नमस्कार सरपंच साहेब, या इकडे. काय घेता? चहा घेता, कॉफी घेता, नाश्ता करता, सांगा तुम्ही. अरे चाय कॉफी नाश्ता नंतर होत राहील, पहिले हा माल आणला आहे, ट्रॅक्टर भरू ना बाहेर तिघाचे बी. लवकर सांगा कुठं उतरावं लागते आणि पहिले सांगू राहिलो, बाकीच्या पेक्षा भाव चांगला भेटला पाहिजे तर पुढच्या खेपीनं माल टाकीन. हा अर्धाच माल आहे, अधिक निघाचा आहे. जर भाव नाही भेटला तर मग काही माल टाकीन नाही. तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ, मालाला तुमच्यावाल्या भाव देईन आणि नाही दिला दुसऱ्यानं तरी आम्ही आमच्या जवळचे पैसे देईन वरचे. बस हे तुम्ही तुमच्या जवळचे द्या का ते व्यापारीला मागून द्या, मालाले भाव भेटला पाहिजे. काय म्हणून राहिलो, त्या दोघायला बी मा शब्दावर आणलाय मी इथं का बनसोड पैसे आपल्याला चांगला मालाचे भाव भेटन बा म्हणून आणलाय मी द्यायले. अरे निश्चिंत राहणार सरपंच साहेब, आता जे संबंध आहे का आपल्यावाले, हा काही जमान्याचे संबंध आहे ना, असेच करसान का बुवा? पोरगी गेली आणि तुम्ही आमच्या गावची, काही राजे हो, असं जमत असते काय? संबंध ठेवा लागेल ना आपल्याला. संबंध ठेवायचे असन तर मालाले भाव द्या लागन, नाही तर संबंध तुटले म्हणून समजून जा. तुम्ही पहिले शांततेत बसा, चाय कॉफी नाश्ता घ्या, तुम्ही काही चिडचिड करू नका. अजा जाय, 5 प्लेट नाश्ता आणि 5 कट कॉफी आण, जा लवकर. माल उतरून जायचं आणि तुमच्या देखता जिंकतो आणि पाहून घ्या काय भाव येते तर, नाही पटला तर आम्ही आमच्या जवळचे पैसे देतो, ठीक आहे?